नमस्कार मित्रांनो, जय श्री कृष्ण आणि आपले हार्दिक स्वागत आहे आमच्या चॅनल वास्तू ज्योतिष मराठीवर. इथे आम्ही आपल्यापर्यंत जीवनाशी संबंधित रहस्ये आणि अध्यात्मातील गूढता पोहोचवतो, ज्या ऐकून मनाला शांती आणि आत्म्याला समाधान मिळते. आजचा विषय अत्यंत अद्भुत आणि रहस्यमय आहे, कारण आज आपण बोलणार आहोत मृत्यू आणि पुनर्जन्म याच्या रहस्याबद्दल. हे असे एक रहस्य आहे जे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात असते, पण त्याचे उत्तर फारच थोड्यानं मिळते. मित्रांनो, मी आपल्याला विनंती करतो की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका आणि प्रत्येक शब्द आत्मसात करा, कारण या गोष्टी तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतात आणि मनात निर्माण होणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे देखील देऊ शकतात. आणि हो, जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली घंटी देखील दाबा, जेणेकरून मृत्यू, जीवन आणि अध्यात्माशी संबंधित अशा दिव्य आणि गूढ ज्ञानाचे व्हिडिओ आम्ही जेव्हा आणू तेव्हा सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता तुम्ही विचार करता असाल की मृत्यू आणि पुनर्जन्म याचे रहस्य आम्ही तुम्हाला कशा प्रकारे समजावून सांगणार. तर मित्रांनो, हे रहस्य आम्ही तुम्हाला एका अद्भुत कथेमार्फत सांगणार आहोत. ही कथा फक्त गोष्ट नसेल, तर तिच्यामध्ये दडलेली गहन शिकवण तुमच्या जीवनाला आणि मृत्यू या दोन्हीच्या खऱ्या रहस्याला उजागर करेल. म्हणून आपण सर्वांनी ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत मनापासून ऐकावी आणि अनुभवावी, तेव्हाच्या कथेतला खरा सार तुम्हाला समजेल. मित्रांनो, धर्मशास्त्र सांगतं की जीवन ही एक अनमोल भेट आहे आणि मृत्यू हा शेवट नसून एक नवीन प्रवासाची सुरुवात आहे. वेद पुराणांत मृत्यू आणि पुनर्जन्म याबद्दल अनेक रहस्ये सांगितली आहेत, जी समजली तर आपल्याला जीवनाचा खरा उद्देश कळतो. म्हणून आज आपण जास्त वेळ न दवडता थेट एका दिव्य कथेकडे वळू या, आणि या कथेद्वारे आपण मृत्यू आणि पुनर्जन्माचे गूढ उलगडून पाहू. एका छोट्याशा गावात गोविंद नावाचा एक साधा माणूस राहत होता. तो खूप प्रामाणिक होता, मेहनती होता आणि गावातील प्रत्येकाला मदत करत असे त्याचे जीवन साधे होते. पण त्याच्या मनात एक प्रश्न नेहमी डोकावत असे की मृत्यूनंतर काय होईल. हा प्रश्न त्याच्या मनात लहानपणापासून होता, पण जसजसे वय वाढले तसा तसा प्रश्न अधिकच खोल होता गेला. गोविंद आपलं आयुष्य शेतात राबून घालवत असे. दिवसभर उन्हात काम केल्यावर घरी परतून तो परिवारासोबत बसून देवाचं स्मरण करत असे. त्याचं मन नेहमी आध्यात्मिक प्रश्नांमध्ये गुंतलेलं असे. तो पंडितांना विचारत असे की मृत्यू झाल्यानंतर आत्म्याचं काय होतं. काही जण सांगत की आत्मा थेट स्वर्गात जातो, तर काही म्हणत की त्याला यमदूत घेऊन जातात. काही सांगत की पुढचा जन्म मिळतो, पण कोणाचं उत्तर त्याला पूर्णपणे समाधान देऊ शकलं नाही. काल पुढे सरकत गेला. गोविंद वयोमानानं वृद्ध झाला. त्याच्या अंगातली ताकद कमी झाली, पण देवावरील श्रद्धा मात्र अजून घट्ट होत गेली. रोज रात्री तो विचार करते, जीवन इतकंच आहे का? शरीर संपलम की सगळं संपतम का? की अजून काहीतरी आहे जे पुढे चालू राहतं. आणि एके दिवशी त्याचं आयुष्य संपलं. एका शांत संध्याकाळी गोविंद देवाचं नाव घेत असतानाच त्याने आपला शेवटचा श्वास घेतला. घरातील सगळे खाणे रडू लागले, पण त्या क्षणी काहीतरी अद्भुत घडलं. गोविंदाची आत्मा शरीरातून बाहेर पडली आणि त्याने स्वतःचं निष्प्राण शरीर समोर पडलेलं पाहिलं. त्याला आश्चर्य वाढलं. तो विचार करू लागला, मी तर इथेच आहे, मग लोक का रडत आहेत आणि माझं हे शरीर का हालचाल करत नाही. तेव्हा त्याला उमगलं की तो आता आत्मा झाला आहे, शरीर मागे राहिलं आहे. आत्म्याला हलकं वाटत होतं, जणू काही बंधनातून सुटका झाली आहे. पण त्याच वेळी एक भीती मनात होती की आता पुढे काय होणार. गोविंदाने पाहिलं की घरातील लोक त्याच्या मृतदेहाभोवती बसून रडत आहेत. काही जण तयारी करत आहेत त्याच्या अंत्यसंस्कारासाठी. पण त्याला आश्चर्य वाटलं की त्याला स्वतःच्या आवाजाचा किंवा हालचालीचा कोणालाही पत्ता लागत नव्हता. तो सर्वांना हाक मारत होता, पण कोणालाच त्याचं अस्तित्व जाणवत नव्हतं. त्याच्या क्षणी दोन तेजस्वी रूपं त्याच्या समोर उभी राहिली. ते यमदूत होते, कालसर वस्त्र परिधान केलेले. त्यांचे डोळे चमकत होते. त्यांनी गोविंदाला इशारा केला की आता तुझ्या प्रवासाला सुरुवात झाली आहे, चला आमच्यासोबत. गोविंदाला भीती वाटली,
पण त्याच वेळी एक शांत भावही त्याच्या मनात होता, कारण त्याने आयुष्यात फार वाईट कर्म केले नव्हते. तो देवाला आठवत राहिला म्हणून त्याला वाटलं कदाचित प्रवास सोपा होईल. अशा रीतीने मित्रांनो, गोविंदाच्या आत्म्याच्या मृत्यू नंतरचा अद्भुत प्रवास सुरू झाला. त्याच्या डोळ्यांसमोर आपलं संपूर्ण आयुष्य एका क्षणात चमकून गेलं. त्याने पाहिलं की त्याने कुणाला मदत केली, कुणाला दुखावलं. त्याच्या प्रत्येक कृतीचं स्मरण त्याच्या आत्म्यासमोर जिवंत चित्रासारखं उमटत होतं. गोविंदाची आत्मा आता आपल्या घरापासून दूर नेली जात होती. यमदूतांच्या सोबतीने त्याला जाणवत होतं की तो आकाशातून एका लांब प्रवासाला निघाला आहे. शरीराचं ओझं आता नव्हतं, पण मनात कुतूहल आणि थोडी भीती होती. पुढे काय होणार या विचाराने त्याचं मन सतत भरकटत होतं. थोड्याच वेळात गोविंदाने पाहिलं की तो एका अद्भुत स्थळी पोहोचला आहे, जेथे ना दिवस होता ना रात्र होती. तिथं एक विचित्र शांतता पसरली होती, पण त्या शांततेत एक गूढ शक्तीचा अनुभव येत होता. यमदूतांनी त्याला सांगितलं की हे यमलोकाचं द्वार आहे, आता तुझ्या कर्माचा हिशोब तुला दाखवला जाईल. गोविंदाने पाहिलं की त्याच्या समोर एक दिव्य दरबारासारखी जागा आहे. तेथे असंख्य आत्मा आपापल्या हिशोबाची प्रतीक्षा करत उभे होते. काही आत्मा रडत होते, काही घाबरलेले होते, तर काही शांतपणे आपली पाळी येण्याची वाट बघत होते. त्या ठिकाणी कुठेतरी तेजस्वी प्रकाश दिसत होता, तर कुठेतरी अंधार होता. जणू प्रत्येक आत्म्याच्या कर्मानुसार त्याला जागा ठरलेली होती. गोविंदाची पाली आली. त्याच्या समोर एक विशाल दर्पण उभं केलं गेलं. ते साधम दर्पण नव्हतं, तर कर्मदर्पण होतं. या दर्पणात त्याचं संपूर्ण आयुष्य स्पष्ट दिसू लागलं. त्याने पाहिलं लहानपणापासून त्याने केलेली प्रत्येक कृती कशी या दर्पणात जिवंत चित्रासारखी उमटत आहे. कुणाला मदत केली, कुणाला त्रास दिला, कुणाला सन्मान दिला आणि कुणाला अपमान दिला, सगळं काही समोर दिसत होतं. त्या क्षणी गोविंदाला जाणवलं की माणूस जरी समोरच्या लोकांना फसवू शकतो, पण आपल्या कर्मांपासून तो स्वतःलाही वाचवू शकत नाही, कारण प्रत्येक कृती विश्वात कुठेतरी नोंदली जाते आणि मृत्यूनंतर त्या सगळ्या कृती आत्म्याला दाखवल्या जातात. गोविंदाच्या डोळ्यांसमोर त्याचं चांगलं आयुष्य जास्त होतं. त्याने गरिबांना मदत केली होती, शेजाऱ्यांशी चांगलं वागलं होतं, कोणाचं वाईट फारसं केलं नव्हतं. त्यामुळे त्याच्या आत्म्याला थोडासा दिलासा मिळाला. पण काही क्षण असेही दिसले जेव्हा त्याने चुकून कोणाचं मन दुखावलं होतं. त्या दृश्यांनी त्याच्या मनात खंत निर्माण केली. यमदूतांनी त्याला सांगितलं की हेच आहे तुझ्या आयुष्याचं खरं प्रतिबिंब, जे तू केलं आहेस त्याचं फल तुला मिळणार आहे, आणि त्या फलानुसार तुझ्या पुढच्या प्रवासाची दिशा ठरणार आहे. गोविंद मनोमन देवाला आठवू लागला, प्रभू, मी जाणीवपूर्वक कधीच कुणाचं वाईट केलं नाही. कधी चूक झाली असेल तर मला क्षमा करा. आता तूच मला मार्ग दाखव. गोविंद आता त्या दिव्य दरबारात उभा होता. त्याच्यासमोर कर्मदर्पणातील प्रत्येक दृश्य शांत झालं होतं. यमदूतांनी त्याला सांगितलं की आता तुला पुढचा निर्णय ऐकवला जाईल, कारण जे आयुष्य तू जगलास त्यानुसारच तुझ्या आत्म्याचा पुढचा प्रवास ठरेल. ते वढ्यात त्या दरबारात तेजस्वी प्रकाश पसरला. एक दिव्य स्वर ऐकू आला, जो म्हणाला, गोविंद, तू आयुष्यभर साधेपणाने जगलास, तुला देवावर श्रद्धा होती, तू लोकांना मदत केलीस, कधीही मोठं पाप केलं नाही, म्हणून तुझ्या आत्म्याला विश्रांतीची संधी मिळेल. पण अजून तुझे काही अपूर्ण कर्म आहेत, जी तुला पूर्ण करावी लागतील, म्हणून तुला पुन्हा पृथ्वीवर पाठवलं जाईल. गोविंद चकित झाला. त्याने विचार केला की जर मृत्यू म्हणजे शेवट नाही, तर मग खरं जीवन काय आहे. त्याला जाणवलं की जीवन आणि मृत्यू ही साखळी आहे. आत्मा अमर आहे, तो फक्त वेगवेगळ्या शरीरांत प्रवास करत राहतो. त्याचे चांगले आणि वाईट कर्म पुढच्या जन्माची वाट ठरवतात. त्याच्या डोळ्यासमोर अनेक आत्मा दिसू लागले. कोणी पुढच्या जन्मासाठी गरीब कुटुंबात जात होते, कारण त्यांनी मागील जन्मात अन्याय केला होता. कोणी श्रीमंत घरात जन्म घेत होते, कारण त्यांनी दान आणि पुण्य केलं होतं. काही आत्मा प्राण्यांच्या रूपात जन्म घेत होते, कारण त्यांनी आपले आयुष्य वाईट कर्मांनी भरलेलं होतं. हे सगळं पाहून गोविंदाला पुनर्जन्माचं खरं रहस्य उमगायला लागलं. यमदूतांनी त्याला सांगितलं की हेच आहे विश्वाचा नियम, आत्मा कधी मरत
नाही तो फक्त एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो. जन्म मृत्यू आणि पुनर्जन्म ही चक्र सतत चालू राहतात. जोपर्यंत आत्मा पूर्णपणे शुद्ध होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती मिळत नाही. गोविंद मनोमन विचार करू लागला की आता जर मला पुन्हा जन्म मिळणार आहे तर मला कसम जीवन जगायला हवं. माझ्याकडून जे अपूर्ण राहिलं ते पूर्ण करण्यासाठी मला प्रयत्न करायला हवेत. देवावर श्रद्धा ठेवून चांगली कर्म करायला हवीत. आणि मग एक क्षण असा आला जेव्हा गोविंदाच्या आत्म्याला एका तेजस्वी प्रकाशाने वेढून टाकलं. त्या प्रकाशात त्याने स्वतःचं अस्तित्व हरवल्यासारखं जाणवलं आणि तो हळूहळू एका नवीन प्रवासाकडे ढकलला गेला. जणू आईच्या गर्भात प्रवेश करत असल्याचा अनुभव त्याला येत होता. तो क्षण त्याच्या आत्म्यासाठी पुनर्जन्माची सुरुवात होती. गोविंदाचा आत्मा आता नवीन जन्माच्या प्रवासात होता. काल पुढे सरकला आणि एका साध्या घरात एका बालाचा जन्म झाला. तोच गोविंद होता, पण आता नवीन रूपात, नवीन शरीरात. त्याच्या मागच्या जन्मातील आठवणी स्पष्ट नव्हत्या तरी आत्म्याच्या गाभाऱ्यात त्या सगळ्या अनुभवांचे ठसे होते जे त्याने यमलोकात पाहिले होते. जसम जसम तो मोठा होऊ लागला तसम त्याच्या मनात नेहमी एक वेगळा विचार डोकावत असे. जीवनात चांगुलपणा का आवश्यक आहे? मृत्यूनंतर खरंच काही असतं का? मनात कधी कधी देवाची आठवण यायची तर कधी कर्माचं भान राहायचं. जणू मागच्या जन्माचं स्मरण कुठेतरी लपून बसलं होतं. त्याच्या आयुष्याच्या प्रवासात त्याने पाहिलं की जेव्हा तो एखाद्याला मदत करतो तेव्हा त्याला मनःशांती मिळते आणि जेव्हा तो कोणाचं मन दुखावतो तेव्हा आतून पोकळी निर्माण होते. हेच त्याच्या आत्म्याला जाणवून देत होतं की जीवनाचा खरा अर्थ चांगल्या कर्मात आहे. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक गहन संदेश देते. मृत्यू म्हणजे शेवट नाही. आत्मा अमर आहे. तो जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून सतत प्रवास करत राहतो. आपली प्रत्येक कृती विश्वात नोंदवली जाते आणि त्या कृतींच्या आधारे पुढच्या जन्माचा मार्ग ठरतो. म्हणूनच माणसानं आयुष्यात शक्य तितकं चांगलं वागावं, दुसऱ्यांना मदत करावी, सत्याचं पालन करावं आणि देवाचं स्मरण ठेवावं. जर आपण वाईट कर्म केलं तर त्याचं फल टाळता येत नाही, पण जर आपण चांगली कर्म केली तर आत्म्याचा प्रवास सुलभ होतो आणि एक दिवस त्या आत्म्याला मोक्ष मिळतो. म्हणजेच जन्म मृत्यूच्या या अखंड चक्रातून मुक्ती मिळते. गोविंदाची कथा हेच सांगते की जीवन क्षणभंगुर आहे पण आत्मा शाश्वत आहे. आपण जी पेरणी करतो त्याचं पीक पुढच्या जन्मात रियाप करावं लागतं. म्हणून आपले प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती पवित्र असाव्यात. मित्रांनो, इथे ही दिव्य कथा संपते, पण तिचं शिक्षण आपल्या हृदयात कायमचं कोरलं जातं. मृत्यू आणि पुनर्जन्माचं रहस्य हेच आहे की आत्मा कधीच मरत नाही. तो फक्त प्रवास करतो आणि आपल्याला हा प्रवास सुंदर करायचा असेल तर चांगल्या कर्मांचा मार्ग स्वीकारावा लागतो. मित्रांनो, ही होती आजची दिव्य कथा ज्यामध्ये आपण मृत्यू आणि पुनर्जन्म याचे रहस्य समजून घेतले. आशा आहे ही कथा तुमच्या अंतःकरणाला स्पर्शून गेली असेल आणि जीवन जगण्याचा एक नवा दृष्टिकोन दिला असेल. मित्रांनो, जीवन हे फक्त श्वास घेणे नाही तर ही एक यात्रा आहे जी आत्म्याला मोक्षाकडे घेऊन जाते. म्हणूनच नेहमी चांगले कर्म करा, सत्याचा मार्ग स्वीकारा आणि ईश्वराचे स्मरण करत राहा. जर तुम्हाला ही कथा आणि तिचा संदेश आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत हा दिव्य ज्ञानाचा प्रकाश पोहोचेल. आमच्या वास्तु ज्योतिष मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढेही आम्ही अशाच प्रकारच्या आध्यात्मिक आणि ज्ञानवर्धक कथा घेऊन येत राहू. सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचे बटन नक्की दाबा, म्हणजे प्रत्येक नवा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळेल. तुमच्या प्रेम आणि सहकार्या मुळेच ही यात्रा पुढे चालू राहील. भगवान श्रीकृष्ण आणि भगवान भोलेनाथ यांची कृपा तुमच्यावर सदैव राहो, हीच आमची मंगलकामना. जय श्रीकृष्ण, जय भोलेनाथ.